नमस्कार. आज आपण एक साधी सोपी अशी बाहीची डिझाईन बघणार आहे. बघायला सिंपल आहे आणि शिवायला देखील सिंपलच आहे. हा माझ्याकडे फॅब्रिक आहे आणि ह्याच्यावर अशा लाईन्स आहेत. या बघा. तर मी ह्या लाईन्ससाठीच अशा राऊंड डिझाईन करून दाखवणार आहे. डिझाईन लवकरच होईल आणि दिसायला पण लूक छान आहे. हे माझ्याकडे एक कंगण आहे. ही बांगडी आहे. बांगडीच्या सहाय्याने मी असे ते राऊंड आखून घेत आहे. हे असे बांगडीच्या सहाय्याने लावून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित शेप येऊ दे म्हणून तुम्ही आणि काही कशाचाही आधार घेऊ शकता जे राऊंड सर्कलमध्ये असेल अशा वस्तूचा. आणि मी पहिल्यांदा फॅब्रिक कट करून घेत आहे कारण मला ह्या लाईनच्या रेषेतच ते राऊंड शेप डिझाईन बनवायचा आहे म्हणून. आणि ही फॅब्रिक मी आता अस्तरवर ठेवून अस्तर कट करणार आहे. कारण फॅब्रिकवरची डिझाईन चुकू नये यासाठी मी पहिल्यांदा फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे. आता मी अस्तरवरती ही आखून घेते आणि कटिंग करून घेते. हे पहा. आता ह्या बाह्या मी अस्तरवरती आखलेल्या आहेत आणि आता कट करून घेत आहे. आता अस्तरचं कटिंग झाल्यानंतर व्यवस्थित शेपमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. आता अस्तरचं कटिंग झाल्यानंतर आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. हा माझ्याकडे असंच एक उरलेला कॅनव्हास पेपर होता जो गळ्यासाठी वापरात येत नव्हता. तर त्याच्या मी पट्ट्या काढून जोडून घेणार आहे. कॅनव्हास पेपर वेस्ट होऊ नये यासाठी त्या पट्ट्या मी जोडून घेणार आहे. हे पहा. आता कॅनव्हास पट्टी लांब अशी तयार झालेली आहे. ती आता अस्तरवर ठेवणार आहे आणि डिझाईनच्या शेपमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई अगदी सावकाश मारायची आहे. डिझाईनचा शेप व्यवस्थित आला पाहिजे. काही गडबड करायची नाही. आता सावकाश शिलाई मारून झाल्यानंतर कॅनव्हास पेपर डिझाईनच्या शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे राऊंड असा. हे पहा माझी शिलाई मारून झालेली आहे. आता कॅनव्हास पेपर कटिंग करून घ्यायचा आहे पटकन. आणि नंतर मग आपल्याला फॅब्रिक घ्यायचा आहे आणि फॅब्रिकच्या वरच्या साईडलाच कॅनव्हास पेपर येईल अशा पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे. म्हणजे शिलाईनंतर ते कॅनव्हास पेपर आत गेला पाहिजे. हे पहा असं करून घ्यायचं आहे. असं पूर्णपणे व्यवस्थित सावकाश शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर मग त्याला छोटे छोटे कट्स देऊन उलटवून घ्यायचं आहे. असं पूर्णपणे शिलाई मारून झाल्यानंतर त्याला छोटे छोटे कट्स देऊन उलटवून घ्यायचं आहे. हे पहा. कट्स देऊन उलटवून देखील घेतलेला आहे. मधील व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे. आणि आता माझा एक हात तयार झालेला आहे. आता आपल्याला दुसरा हात तयार करून घ्यायचा आहे. तर आता ह्याच्यावरती डाब टीप मारून घ्यायचे. ह्याच्यावरती सावकाशपणे दाबटीप मारून घ्यायचे. फिनिशिंग चांगली येते. शिलाई पण पक्की बनते.
अशा पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हा माझा दुसरा हात पण मी तयार करून घेते. सॉरी, माझा व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. पण माझे दोन्ही हात तयार करत असताना व्हिडिओ मागं पुढं झाल्यामुळे सेट करता आला नाही. आणि हे पण कट्स मारून उलटवून घ्यायचं आहे. आणि परतवून वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. आणि दोन्ही शिलाया मारून झाल्यानंतर दोन्ही हातांच्या वरच्या साईडची, मुंड्याच्या साईडची शिलाई मारून रेडी करून घ्यायचं आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे पहा, हे वरच्या मुंड्याच्या साईडने शिलाई मारून दोन्ही हात पक्के करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता माझा हात तयार आहे आणि याची दापटीप मारून घेते. आणि माझे दोन्ही हात तयार झालेले आहेत. व्हिडिओमध्ये स्किप झाल्यामुळे सॉरी. थँक यू.